नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. देशात काय किंवा राज्यात काय काँग्रेस पक्षाची जी पडझड सध्या सुरू आहे ती आपण रोज बघतच आहोत. काँग्रेस पक्षातले अनेक नेते हे काँग्रेसला सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. महाराष्ट्रात बघायला गेलं तर सुरुवातीपासून पश्चिम महाराष्ट्र जो आहे तो काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. त्याचं कारण स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून मग स्वर्गीय वसंतदादा पाटील वगैरे ही जी मोठी नेते मंडळी काँग्रेस पक्षाची त्या भागात होऊन गेली, त्यांनी काँग्रेस पक्ष बांधला, मोठा केला आणि सत्तेमध्ये ठेवला. हे सांगायचं कारण थोडक्यात असं आहे की आज पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणारं जे ठिकाण आहे ते म्हणजे सांगली जिल्हा. त्या सांगली जिल्ह्यातल्या वसंतदादा पाटील यांच्याच घराण्यातल्या जयश्री पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केलेली आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या पायाचे जे चिरे आहेत ते आता हलायला सुरुवात झालेली आहे. कारण आत्तापर्यंत ज्या नेते मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केला या नेते मंडळींची पार्श्वभूमी ही तशी जेमतेम अशीच म्हणावी लागेल. मात्र वसंतदादा पाटील असतील, शंकरराव चव्हाण असतील, ही जी नावं आहेत, ही नावं, या नावांना एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक काळ वेगळं महत्त्व होतं. वसंतदादा पाटलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री होते. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून वसंतदादा पाटील यांची ओळख राज्यभर आणि देशभर होती. ते राजस्थानचे राज्यपाल सुद्धा होते. 1985च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेसनं निवडणूक लढवलेली होती आणि पहिल्यांदाच, कधी नव्हे, ते महाराष्ट्रात 288 पैकी 161 जागी काँग्रेसचे आमदार निवडून आणण्यात वसंतदादा पाटील यांना यश आलेलं होतं. वसंतदादा पाटील यांचा करिश्मा केवळ सांगली आणि त्या भागापुरता आहे असं नाही, तर तो करिश्मा महाराष्ट्रभर होता. वसंतदादा गट हा गट म्हणून महाराष्ट्रात तयार झालेला होता. आजही वसंतदादा पाटील यांचा करिश्मा सांगली आणि त्या परिसरामध्ये निश्चित आहे. या जयश्री पाटील कोण आहेत तर स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. नुकत्याच ज्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या त्या विधानसभा निवडणुकीत जयश्री पाटील यांना काँग्रेस पक्षानं तिकीट दिलं नाही. सांगली विधानसभा मतदारसंघातून त्यावेळी त्यांनी बंडखोरी केलेली होती आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली. अर्थात त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला. सुधीर गाडगीळ हे चांगल्या मतानं निवडून आले. त्यानंतर जयश्री पाटील यांना काँग्रेस पक्षातून त्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यामुळं जयश्री पाटील यांना मानणारा जो सांगली विधानसभा क्षेत्रातला किंवा त्या महानगरपालिका क्षेत्रातला गट आहे तो गट गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ होता आणि शेवटी या अस्वस्थतेला भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाच्या निमित्तानं वाट मोकळी करून देण्यात आलेली आहे. आजच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि जयश्री पाटील यांनी आपण 2 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. त्यांच्या या निर्णयानं केवळ सांगली नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे. कारण वसंतदादा पाटील यांचं घरच आता भारतीय जनता पक्षात प्रवेश करते म्हटल्यानंतर याबद्दल आश्चर्य व्यक्त होणं हे स्वाभाविकच आहे. शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि ते सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांची कन्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेली आहे. असे जे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान, ज्यांनी काँग्रेस पक्ष मोठा केला, घडवला, काँग्रेस पक्षाचा विचार हा गावागावात तळागाळापर्यंत पोहोचवला आणि राज्यात सत्ता ठेवण्यामध्ये त्यांचं योगदान होतं, त्या घराण्यातल्या मंडळींनी आता काँग्रेस पक्षाला टाटा बाय बाय करायला सुरुवात केलेली आहे. हे सगळं का घडते तर काँग्रेस पक्षाचं जे नेतृत्व आहे, युवराज राहुल गांधी या नेतृत्वावर आता काँग्रेसच्या जुन्या जाणत्या लोकांचा सुद्धा विश्वास राहिलेला नाही. निर्णय प्रक्रिया राबवण्याची पद्धत ही या लोकांना पटत नाही. त्यामुळं अशा पद्धतीचे निर्णय आज राज्यभर आणि देशभर होऊ लागलेले आहेत. आपल्या माहितीकरता सांगतो, 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यमान सांगलीचे जे खासदार आहेत विशाल पाटील यांना काँग्रेसनं उमेदवारी दिलेली नव्हती. वसंतदादा पाटील यांच्या घराण्यामध्ये काँग्रेसनं उमेदवारी न देण्याचा हा पहिला प्रकार होता. त्यावेळेला विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या
माध्यमातून निवडणूक लढवली त्यांनी, मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षानं विशाल पाटील यांना उमेदवारी दिली नाही. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेस पक्ष कमी पडला. परिणाम असा झाला की विशाल पाटील यांना बंडखोरी करावी लागली. ते अपक्ष म्हणून निवडून आले. लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणं हे तितकं सहज आणि सोपं नाही आहे. तरीही विशाल पाटील यांनी ही निवडणूक लढवली आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांचा त्यांनी पराभव केला. अर्थात या निवडणुकीच्या राजकारणाला वेगळे कंगोरे आहेत, त्याचा उल्लेख आजच्या या निमित्तानं करत नाही. मात्र विशाल पाटील यांनी या निवडणुकीत विजय मिळवून वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचं अस्तित्व राजकारणामध्ये टिकवण्याचं काम केलं. गेल्या 10 वर्षात वसंतदादा पाटील यांच्या घराण्याबद्दल काँग्रेस पक्ष काही बरा वागला आहे असं अजिबात नाही. त्यामुळं कुठं ना कुठं तरी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक खतखत होती आणि जयश्री पाटील यांनी सुद्धा याबद्दलचा निर्णय केला आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. आता प्रश्न उरतो तो विशाल पाटील यांचा, कारण विशाल पाटील हे अपक्ष खासदार आहेत. ते कुठल्याच पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले नाहीत. गेल्या काही महिन्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील यांची जवळीक कार्यक्रमांमध्ये एकत्र येणं आणि एकूणच थेट भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाबद्दल उघडपणे चर्चा करणं अशा गोष्टीसुद्धा घडलेल्या आहेत. आज जयश्री पाटील भारतीय जनता पक्षात गेल्या उद्या विशाल पाटील काय निर्णय घेतात किंवा विशाल पाटील हे काय याबद्दल भूमिका मांडतात हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असेल. त्याचं कारण असं आहे की विशाल पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जयश्री पाटील यांनी अत्यंत सक्रियपणे त्यांचं काम केलेलं होतं आणि ते उघडपणानं केलेलं होतं. त्यामुळे त्यामध्ये कुठं आडपडदा नव्हता. जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली त्यावेळीसुद्धा विशाल पाटील हे जयश्री पाटील यांच्या पाठीशी होते. मात्र ती तिरंगी लढत झालेली होती. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील, भारतीय जनता पक्षाचे सुधीर गाडगीळ आणि जयश्री पाटील असा हा तिरंगी सामना झाला. यात सुधीर गाडगीळ यांना फायदा झाला आणि ते क्रमांक 1ला जाऊन निवडून आले. जयश्री पाटील या क्रमांक 3ला राहिल्या. काँग्रेस पक्षाकडून सतत सापत्नपणाची देण्यात येणारी वागणूक, होणारं दुर्लक्ष या सगळ्या गोष्टी या प्रवेशामागं निश्चित आहेत. यापूर्वी असं बोललं जात होतं की महाराष्ट्रात फक्त 2च मतदारसंघ असे होते की त्या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाला कधीही पराभव बघावा लागला नाही. त्यामध्ये एक मतदारसंघ होता सांगली आणि दुसरा मतदारसंघ होता नंदुरबार. सांगलीमध्ये काँग्रेस पक्षाला मिळणारी मतं किंवा काँग्रेस पक्षाचा जनाधार हा तिथं कुणामुळे होता तर कुठं ना कुठं तरी हे आपल्याला विसरून चालणार नाही की वसंतदादा पाटील यांचं त्यामध्ये योगदान होतं. पण याच वसंतदादा पाटलांच्या घराला कुठंतरी अडगळीत टाकण्याचं काम काँग्रेस पक्ष करत असल्याचं अलीकडच्या काही वर्षांमध्ये दिसून आलेलं आहे. किमान गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत बघितलं तर या घराला तिकीटच काँग्रेस पक्षानं दिलेलं नाही आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जयश्री पाटील यांनी आज असा निर्णय घेतला असं म्हटलं तर इथं चुकीचं ठरणार नाही. मात्र आता विशाल पाटील काय निर्णय घेतात किंवा विशाल पाटील यांची भूमिका काय या निमित्तानं हा सगळा विषय आता चर्चेत आलेला आहे. कारण यापूर्वी विशाल पाटील यांचे थोरले बंधू माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल आणि एकूणच काँग्रेसच्या ध्येय धोरणांबद्दल जाहीरपणे टीका केलेली आहे. त्यामुळं कुठंतरी काँग्रेसबद्दल एक अंतर या सगळ्या वसंतदादा पाटील घराण्याचं पडत असल्याचं यापूर्वीसुद्धा अनेकदा स्पष्ट झालं. आगामी होणाऱ्या महानगरपालिका आणि इतर जिल्हा परिषद, पंचायत समिती वगैरे या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा जयश्री पाटील यांचा प्रवेश महत्त्वाचा आहे. जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश हा सुरुवात आहे. अजून काही महत्त्वाचे प्रवेश किंवा काही महत्त्वाचे निर्णय हे अलीकडच्या काळात होतात का हे बघणं अत्यंत औत्सुक्याचं आहे. आपल्याला ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलची आपली मतं काय आहेत ती कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.